राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आली मोठी खुशखबर. लाडक्या बहिणी झाल्या खुश. लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता येणे सुरू झाले. हो, लाडक्या बहिणींनो, एवढी मोठी खुशखबर आलेली आहे ना, तुम्हाला ही खुशखबर कोणीच अजूनपर्यंत सांगितलेली नसेल. मी तुम्हाला सर्वप्रथम सांगत आहे. काय आहे अपडेट? चला एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगतो. आनंदाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता येणे सुरू झाले. हे बघा, तुम्हाला दिवाळीच्या रोजी काही हप्ता मिळाला नाही, भाऊबीज रोजी पण काही हप्ता भेटला नाही, परंतु अखेरकार सरकारने जी मागणी लाडक्या बहिणी करत होते ऑक्टोबरच्या हप्त्याबद्दल, अखेरकार आजपासून सुरुवात झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता ऑक्टोबरचा हप्ता येणे सुरू झालेला आहे. भरपूर जिल्ह्यामध्ये हप्ता आलेला आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये हप्ता आलेला नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुमच्या जिल्ह्यात पण हप्ता आज येऊन जाणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व अपडेट आपण समजून घेऊया. KYC जरी नाही केली असेल तर काय होणार आहे त्याबद्दल पण आता माहिती समोर आलेली आहे. जरी तुमची KYC बाकी असेल तर ही अपडेट तुमच्यासाठी फार महत्त्वाची ठरणार आहे. तुमची KYC बाकी असेल तर काय होईल बघा आता त्याबद्दल अपडेट. तर लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वाची खुशखबर राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी. बघा, राज्यातील महायुती सरकारला लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये देण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असताना दिवाळी आधी सप्टेंबरच्या हप्त्याची रक्कम खात्यात जमा करून दिलासा दिला होता. हे बघा, दिवाळीच्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झालेले आहेत. जो हप्ता तुम्हाला भेटला ना बहिणींनो, तो सप्टेंबर महिन्याचा हप्ता होता आणि जो सप्टेंबरचा हप्ता होता तो ऑक्टोबरमध्ये आला. त्यामुळे ऑक्टोबरचा हप्ता आलेला नाही, फक्त सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला भेटलेला आहे दिवाळीच्या पहिले. आलं लक्षात? आणि सध्या कसरत करावी लागत आहे असं इथे म्हटलेलं आहे. ठीक आहे. तसेच महत्त्वाचं म्हणजे दिवाळीमध्ये तुम्हाला जो काही ऑक्टोबरचा हप्ता आहे 1500 रुपयाचा हप्ता तो मिळेल. त्याबद्दल दिलासा वाटत होता, परंतु काही तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता तेव्हा आला नाही, परंतु आता सुरुवात झाली. त्याबद्दल अपडेट बघा. हे बघा, त्याचवेळी ऑक्टोबरचा हप्ता दिवाळीच्या दिवशी किंवा भाऊबीजच्या दिवशी तरी मिळेल अशी लाडक्या बहिणींना आशा होती. तीही आता मावळली आहे. ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न आता पडला असून या बाबतीत आता एक अपडेट समोर आलेले आहे. बघा बहिणींनो, हीच ती अपडेट आहे. गुड न्यूज आहे राज्यातील लाडक्या बहिणींसाठी. तुम्ही वाट बघत होते ना बहिणींनो, पैसे आज येतात, उद्या येतात, कधी येतात. तुमची सर्व प्रतीक्षा आज संपलेली आहे. चला समजून घ्या अपडेट. अत्यंत मोठी खुशखबर आहे. हे बघा, महाराष्ट्रातील महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. सप्टेंबर महिन्याचा हप्ता दिवाळीच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला आणि दिवाळी गोड झाली. आता ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार याकडे बहिणींचं लक्ष लागलं आहे. तर भरपूर अशा बहिणी ज्यांना हप्ता येणे सुरू झालेला आहे. तुमच्या जिल्ह्यात तुमच्या खात्यामध्ये पण आज पैसे येतील, परंतु हा व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला समजेल की कोणत्या वेळेत आज हप्ता जमा होईल बहिणींनो. अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे तुमच्यासाठी. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा. आजची अपडेट फार महत्त्वाची आहे. बघा आता लाडक्या बहिणींनो, अत्यंत मोठी खुशखबर मी तुम्हाला आता सांगतो. बघा, चला आता बघा, राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची खुशखबर. हे बघा, ऑक्टोबर महिन्याचा हप्त्यासंदर्भात आता नवीन माहिती समोर आली आहे. काय माहिती समोर आलेली आहे तर मीडिया वृत्तानुसार ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भाऊबीजेला मिळणार होता, पण भाऊबीजेच्या दिवशीही लाडक्या बहिणींना गोड भेट मिळाली नाही. बघा, तर भाऊबीजेच्या दिवशी पण लाडक्या बहिणींना काही गोड भेट मिळाली नाही. आता ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत हप्त्याचे 1500 रुपयेचे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र या संदर्भात अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा आहे ती करण्यात आली नाही. बघा,
काय म्हटलेलं आहे की ऑक्टोंबरच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत हप्त्याचे 1500 रुपयेचं वितरण होईल असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता ऑक्टोंबरचा हप्त्याचा शेवटचाच आठवडा चालू आहे आणि हप्ता आता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होतील बहिणींनो, याची अधिकृत जरी अपडेट आलेली नसेल तरीही सूत्रांकडून माहिती मिळत आहे, मीडिया रिपोर्टकडून अशी माहिती मिळत आहे की हप्ता आता लवकरात लवकर जमा केला जाणार आहे राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये. हो, थेट हप्ता जमा होईल. थोडी वाट बघा, जास्त नाही, थोडी वाट बघा. आता राज्यातील पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता आता दिला जाणार आहे. ही सर्वात मोठी खुशखबर आहे आणि 1500 रुपये लाडक्या बहिणींनो खात्यामध्ये जमा होतील. ओके, पुढे बघा, आता KYC झालेलं नसेल तर हप्ता येणार नाही का, याबद्दल मोठी अपडेट बघा. आता जरी KYC तुम्ही केलेली नसेल तर मग हप्ता येणार नाही का, काय आहे अपडेट KYC संदर्भात, चला समजून घ्या. KYC केली नाही तर खात्यात पैसे जमा होणार नाहीत का. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता KYC करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर टीकाही केली होती. दुसरीकडे KYC केली नाही तर ऑक्टोबरचा हप्ता मिळणार नाही का, असा प्रश्न लाभार्थी महिलांना पडला आहे. मात्र लाडक्या बहिणींसाठी दिलासा देणारी बाब म्हणजे सरकारने त्यासाठी 2 महिन्याचा वेळ दिला आहे. त्यामुळे KYC केली नाही तर ऑक्टोबरचा हप्ता मिळणार नाही या चर्चेत काही तथ्य नाही. KYC केली नाही तर ऑक्टोबरचा हप्ता रोखण्यात येईल असं सरकारने अधिकृतरित्या कुठेही सांगितलेलं नाही. त्यामुळे अशा चर्चांमध्ये अजिबात तथ्य नाही. हे बघा, हे एक दिलासादायक बातमी आहे लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी. दिलासादायक बातमी अशी आहे की जरी तुमची KYC बाकी असेल तरी काही टेन्शन घेण्याची गरज नाही. तुमच्या खात्यामध्ये ऑक्टोबरचे 1500 रुपये जमा होतील. ओके, आणि ज्यांची KYC झाली आहे त्यांना तर काही टेन्शन नाही. परंतु आता KYC जरी नाही केली तरी हप्ता येईल, मग KYC करायची की नाही असं तुमच्या मनात प्रश्न असेल. 100% KYC करावीच लागणार आहे तुम्हाला. त्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी तुम्हाला दिलेला आहे. आता सध्या तरी प्रॉब्लेम येणार नाही, परंतु पुढे चालून तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. हप्ता तुमचा थांबवला जाऊ शकतो. त्यामुळे KYC सर्वांनी करून घ्या. 2 महिन्याचा वेळ दिलेला आहे राज्यातील लाडक्या बहिणींना. ओके, आणि बघा, KYC सर्वांना करावीच लागणार आहे. जरी तुमची KYC राहिलेलं असेल 2 महिन्याच्या कालावधीमध्ये करून टाका. हप्ता वगैरे तुमचा काही थांबणार नाही, तसं कुठलंही अधिकृतरित्या सरकारने स्पष्ट केलेलं नाही. हप्ता तुमचा चालूच राहणार आहे, परंतु KYC पण तुम्हाला करावीच लागणार आहे बहिणींनो. आलं लक्षात. हे बघा, आता ऑक्टोबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये आहेत. ऑक्टोबरचा एंडिंगचा आता हप्ता चालू आहे, आठवडा चालू आहे. त्यामुळे कोणत्या क्षणी लाडक्या बहिणींनो, कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल 1500 रुपये. त्यामुळे मोबाईलच्या SMS कडे लक्ष द्या. अचानकपणे हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. ही सर्वात मोठी खुश खबर होती राज्यातील लाडक्या बहिणींसाठी. ओके, चला आता बघा, ताज्या बातम्या आपण बघणार आहोत. लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी तुम्हाला सर्व काही सांगितलं. आता ज्या महत्त्वाच्या 2 टॉप बातम्या, ताज्या बातम्या, काही नाही 5-6 मिनटं व्हिडिओ बघा. आता महत्त्वाच्या बातम्या बघा. चला आता टॉप बातम्या आपण इथे बघणार आहोत. पहिली बातमी तुम्ही बघू शकता. शेवटी मुहूर्त ठरला. या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार PM किसानचा 21वा हप्ता. PM किसान योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. 2000 रुपयाचा हप्ता भेटतो शेतकरी भावांना PM किसान योजनेमार्फत. आता 21व्या हप्त्याची सर्व शेतकरी भाऊ वाट बघत होते. सध्या जे काही नुकसान झालेलं आहे शेतकरी भावांचं, त्यामुळे हप्ता लवकरात लवकर टाकण्यात येत आहे. अखेरकार एक अपडेट आलेला आहे. आता कधी
जमा होणार 21व्या हप्त्याचे 2,000 रुपये, त्याबद्दल अपडेट आपण बघणार आहोत. बघा, PM किसान सन्मान निधी योजना ही केंद्राची एक महत्त्वाची योजना असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयाचा लाभ दिला जात आहे. या योजनेचे देशभरात कोट्यवधी लाभार्थी आहेत. दरम्यान जर तुम्हीही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी दिवाळी संपताच एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. शेतकरी भावांसाठी ही गुड न्यूज आहे. राज्यातील सर्व शेतकरी भाव आता खुश होणार आहात, कारण 2,000 रुपयाचा जो काही हप्ता आहे आता शेतकरी भावांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्याबद्दल मोठी खुशखबर आलेली आहे. काय आहे खुशखबर सांगतो. हे बघा, या योजनेचा पुढील हप्ता नेमका कधीपर्यंत खात्यात येऊ शकतो या संदर्भात आता एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. खरे तर PM किसान अंतर्गत देण्यात येणारे 6,000 रुपये शेतकऱ्यांना एक रकमी मिळत नाहीत. 2,000 रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने या पैशांचे वितरण करण्यात येते. ओके. दरम्यान आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना एकूण 20 हप्ते देण्यात आले आहेत. तर काही राज्यांमधील शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधीच 21वा हप्ता मिळाला आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीर या राज्यांमधील PM किसानच्या पात्र लाभार्थ्यांना 21वा हप्ता जो आहे तो दिवाळीच्या आधीच मिळाला आहे. कारण म्हणजे या राज्यांमध्ये भयानक पूरस्थिती तयार झाली होती आणि या पूरस्थितीतून सावरण्यासाठी मदत म्हणून तेथील शेतकऱ्यांना या योजनेचा 21वा हप्ता जो आहे तो दिवाळीच्या आधी वितरित करण्यात आलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार छठ पूजेच्या निमित्ताने PM किसानच्या लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या योजनेचा 21वा हप्ता वितरित करण्यात येऊ शकतो. ओके. तर शेतकरी भावांनो, PM किसान योजनेचा जो काही 21वा हप्त्याची सर्वजण तुम्ही वाट बघत आहात. 21वा हप्ता हा तुम्हाला मिळेल नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. ही सर्वात मोठी खुशखबर होती PM किसान योजनेसंदर्भात. चला, ही बातमी तुम्हाला समजली. आता बातमी नंबर 2 बघा. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कामाची बातमी आहे. बातमी नंबर 2 बघा तुम्ही आता. चला, बातमी नंबर 2 बघा. जिल्ह्यात 1 लाखाहून अधिक शेतकरी विमा कवचाखाली. अकोला जिल्ह्यातील 1,15,137 शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात पिकांचा विमा काढला असून PMPBY प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विम्याचा लाभ पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर निश्चित होणार आहे. यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद यासह इतर खरीप पिकांचा विमा घेतला आहे. 1,84,191 हेक्टर क्षेत्रावरील पिकांवर विमा कवच उपलब्ध आहे. पीक कापणी प्रयोगाचा अर्थ आणि उद्देश. पीक कापणी प्रयोगाद्वारे महसूल मंडळनिहाय पिकांचे उत्पन्न तपासले जाईल. ओके. गेल्या 7 वर्षातील सरासरी उत्पन्नाच्या तुलनेत कमी उत्पन्न आलेल्या शेतकरी मंडळाचे शेतकरी पीक विम्याच्या लाभासाठी पात्र ठरतील. या प्रयोगाचा उद्देश असा आहे की प्रत्येक तालुकानिहाय आणि महसूल मंडळानिहाय शेतकऱ्यांना योग्यतेनुसार लाभ मिळावा. पीक विमा लाभाची प्रतीक्षा. पीक कापणी प्रयोगानंतरच जिल्ह्यातील खरीप पिकांचा विमा घेतलेल्या शेतकऱ्यांपैकी किती शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळेल हे स्पष्ट होणार आहे. शासकीय अहवालानुसार पीक कापणी अहवालातून महसूल मंडळानिहाय पिकांचे उत्पादन तपासले जाईल आणि नैसर्गिक आपत्तीमुळे कमी उत्पन्न आलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ निश्चितपणे दिला जाईल. पीक कापणी प्रयोगामुळे शेतकऱ्यांना निष्पक्ष आणि योग्य लाभ मिळणार आहे. PMPBY अंतर्गत शेतकरी नुकसान भरपाईस पात्र ठरतील आणि हा प्रयोग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह यंत्रणा ठरतो. ओके. तर या होत्या महत्त्वाच्या टॉप बातम्या आणि सुरुवातीला राज्यातील फेमस योजना लाडकी बहीण योजनेसंदर्भात
ऑक्टोबरचा हप्त्याबद्दल आपण अपडेट बघितली. चला या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये.